नमस्कार मंडळी, मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे. साधारणपणे 2-2.5 वर्षापूर्वी मी मरवाचा व्हिडिओ केला होता. त्यात सुरुवातीलाच मरव्याप्रमाणेच पाचू, दवना, तुळस या सुगंधी वनस्पतींचा उल्लेख आला आहे. मरवाच्या व्हिडिओला आपल्याकडून छान दाद मिळाली आणि तेव्हापासून बऱ्याच जणांनी दवनावरही असाच सविस्तर व्हिडिओ बनवावा असं सुचवलं होतं. मग माझेही नर्सरीतून रोप आणून लावणं किंवा बिया पेरून दवनाची रोपं घरीच तयार करणं वगैरे असे बरेच प्रयत्न सुरू होते आणि जोडीला जिथून मिळेल तिथून मी दवनाची माहितीही गोळा करत राहिले होते. पण या आकर्षक माहितीबरोबर दवना जसा दाखवायला हवा होता तसा तो काही केल्या वाढत नव्हता. आता मी कोल्हापूर जिल्ह्यातीलच असल्यामुळे दख्खनचा राजा ज्योतिबाला दवना वाहिला जातो आणि हा दवना डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या केखले या गावात पिकवला जातो ही माहिती मला नवीन नव्हती. श्री ज्योतिबाला गुलाल, खोबरं आणि दवना वाहण्याची प्रथा आहे हे आपल्यालाही ठाऊक असेल. कार्तिकीला बिया पेरायच्या, संक्रांतीला रोपे लावायची आणि चैत्रात म्हणजेच ज्योतिबाची यात्रा असते त्यावेळी दवना काढायचा अशी तिथली पद्धत आहे. ज्योतिबाप्रमाणेच नाईकबा, जेजुरी आणि शिखर शिंगणापूर इथेही दवना पिकवला जातो. नेमकी हीच वेळ साधण्याचा प्रयत्न मी गेले 2 वर्षे करत होते, पण काही ना काही अडचणी येत राहिल्या. पण यावर्षी मात्र जमलंच. म्हणतात ना, देवाच्या दर्शनासाठी सुद्धा योग यावा लागतो, तसंच काहीसं. चला तर मंडळी, आम्ही निघतोय ज्योतिबाच्या दर्शनाला. तुम्हीही चला आमच्याबरोबर. येळकोट येळकोट जय मल्हार, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. निळी आबोली, छोटा तलाव, नागमोडी वळणे असा निसर्गरम्य परिसर मोबाईलमध्ये कैद करत मंदिरात पोहोचलो. मी तर तिथे दवना कुठे दिसतो हेच शोधत होते. मिळाला. एका आजोबांकडून ओला, मुळ्या असलेला दवना घेतला. मला तो बागेत कुंडीत लावायचा होता. त्याच्या फुलांना मस्त गोडसर सुवास येत होता. देवाचे दर्शन घेतलं आणि पुन्हा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या केखले गावाच्या शोधात निघालो. आतापर्यंत बरेच प्रयत्न करून सुद्धा त्या गावातील एकाही व्यक्तीचा नंबर मिळू शकला नाही. एकही व्यक्ती परिचयाची नाही अशा त्या गावात आम्ही दवनाची शेती शोधायला निघालो होतो. इकडे जा तिकडे जा करता करता विचारत शेवटी एका घरात पोहोचलो ज्यांची दवनाची शेती होती. तिथून पुन्हा त्यांच्या शेताकडे जवळपास जंगलातल्याच रस्त्याने गेलो. गेले 2-3 वर्षे दवनाच्या रोपाची वाट पाहणं असो किंवा आजची पायपीट असो, सगळं एका क्षणात विसरलं जेव्हा आम्ही हे दवनाचं हिरवगार शेत पाहिलं. असो, आज प्रस्तावना बरीच लांबली. पण आता दवनाच्या माहितीला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती करते की तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मंडळी, हे आहे ज्योतिबाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेले केखले गाव आणि या गावातील प्रणव पाटील यांच्या शेतातील हा दवना. या सुगंधी वनस्पतीची साहित्यिक ओळख सांगायची तर तिचे कुळ एस्टरेसी असून शास्त्रीय नाव आर्टिमिशिया पालेन्स असं आहे. तसेच ती स्वीट वॉर्मवूड किंवा इंडियन वॉर्मवूड या नावानेही ओळखली जाते. आता तुम्ही ही ओळखाल कशी वनस्पती? तर तिचं वर्णन असं करता येईल. दवना ही भुरकट पांढऱ्या रंगाची सुगंधी वनस्पती आहे. सुमारे 15 ते 30 सेंटीमीटरपर्यंत या रोपाची उंची असते. दवनाच्या खालच्या, मधल्या आणि वरच्या पानांच्या आकारात फरक असतो. खालून वर पानांची विभागणी कमी कमी होत जाते. सर्वात खालची पाने फार विभागलेली, मधली कमी खंडित तर वरची पाने अखंड असतात. फुलोरे लहान, गोलसर, पिवळट हिरव्या रंगाचे मंजिरीत येणारे असतात. शक्यतो फुले मार्च-एप्रिलमध्ये येतात. दवना सुगंधी, कडू आणि तिखट असते. बियांपासून दवनाची रोपे तयार केली जातात. मात्र त्यासाठी बिया ताज्याच वापराव्यात, खूप जुन्या वापरू नयेत. दवनाचे बी काळे, लांबट आणि अतिशय लहान असतात. जर तुम्हाला बियांपासून रोपे तयार करायची असतील
तर ज्योतिबा किंवा जेजुरीच्या डोंगरावर असा वाळलेला दवना मिळतो. तो कुस्करून मातीत मिसळून द्यायचा. मी हाही प्रयत्न करून पाहिला आहे. उगवण क्षमता चांगली होती, भरपूर रोपे उगवली, परंतु नंतर मात्र ती म्हणावी तशी वाढली नाहीत. बियांपासून लागवड केलेली रोपे फार नाजूक असतात. ती फार काळजीपूर्वक वाढवावी लागतात. ज्योतिबा डोंगर परिसरातील लोकांचे असे म्हणणे आहे की दवना फक्त केकले आणि त्याच्या जवळपासच पिकतो. तो इतरत्र कुठेही उगवत नाही. हा भक्तिमय विचार त्यांच्या श्रद्धेच्या दृष्टीने योग्यच आहे, पण तरीही आजूबाजूला डोंगर आणि डोंगराळ खडकाळ जमीन, वाळूसारखी पाण्याचा निचरा होणारी जमीन, पाणी फार नको पण जमीन ओलसर असावी, तसेच पेरणीयोग्य थंड हवामान असेल तर कदाचित दवना उगवून येईल. शिखर शिंगणापूर आणि जेजुरी परिसरातही कमी अधिक प्रमाणात दवना पिकवला जातो. बिया ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पेरून साधारण 1 महिन्यानंतर ट्रान्सप्लांट करतात. आता आम्ही ज्याच्या शेतात आहोत तो प्रणव दवनाबद्दल काय माहिती सांगतो ते पाहू आणि त्यानंतर आपण दवनाच्या उपयोगाबद्दल बोलूया. माझं नाव प्रणव बाबास पाटील. माझं वय आता 20 आहे. आमचे गाव केकले आहे. तसे महादेव शंकराला बेलफूल वाहतात, गणपतीला दुर्वा वाहतात. तसेच ज्योतिबा देवासाठी दवना हा अत्यंत प्रिय आहे. दवना ही त्रिगुणात्मक वनस्पती आहे. जसे की आपले ब्रह्मा विष्णू महेश याचे 3 रूप आहेत, तशी दवण्याची पण 3 गुणात्मक रूप आहेत. दवना ही आयुर्वेदिक एक वनस्पती आहे. ती कफ, पित्त आणि ताप या तिन्ही रोगावरती उपचार करण्यात येते. ही वनस्पती मूळची इथली नसून ती काश्मीरमध्ये आहे. हे फक्त केकले गाव येथेच उत्पादन होते, बाहेर कुठे येत नाही. तिला येण्यासाठी 3 ते 4 महिने कालावधी लागतो आणि एका रानात जर आपण आत्ता लावली तर पुढची 5 वर्षे त्या रानामध्ये ती वनस्पती येत नाही. लावण्याची पद्धत वगैरे काय स्पेशल त्याच्यामध्ये असेल, पाणी किती लागतं वगैरे? बारीक करून आम्ही असं रोपं टाकतो. ते 1.5 महिने उपडून येण्यासाठी येतात. तसेच जसं आपण कांदा लावतो तसे इथे दवण्याची लागण करते. त्याला यायसाठी 3 महिने कालावधी लागतो. 3 महिने कालावधी, त्यामध्ये 13 ते 14 पाणी लागतात. धन्यवाद प्रणव. तू दिलेल्या माहितीबद्दल मधुबन गार्डनतर्फे खूप खूप धन्यवाद. जेव्हा दवनाची लागवड तेल काढण्यासाठी केली जाते तेव्हा हंगाम विचारात घेणे हा एक महत्त्वाचा पैलू आहे. इतर हंगामाच्या तुलनेत हिवाळ्यात पीक घेतल्यास वनस्पतीमधील तेलाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच तेलाच्या उत्पादनासाठी पीक घेणार असाल तर त्याची लागवड नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करावी. हलका पाऊस, मध्यम हिवाळ्याची परिस्थिती आणि दव नसणे यामुळे वनस्पतीची चांगली वाढ होण्यास मदत होते. तसेच फुलोऱ्याच्या वेळी उच्च तापमान आणि मुसळधार पावसामुळे वनस्पतीच्या वाढीवर तर परिणाम होतोच, पण त्यातील तेलाचेही प्रमाण कमी होते. मंडळी, तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडला आहे का की या वनस्पतीमध्ये असं काय आहे ज्याच्यामुळे हा इतका सुगंध येतो? जेव्हा ही वनस्पती फुलावर असते तेव्हा तर तिथल्या वातावरणातच सुगंध भरून राहिलेला असतो. हे कशामुळे होतं बरे? सांगते. या वनस्पतीपासून बाष्पनशील पद्धतीने तेल काढतात. दवण्यामध्ये दवॅनोन आणि लिमोनिन, जे मरवामध्ये सुद्धा आहे, आणि सायनेऑल हे सुगंधी घटक असतात. या रसायनांमुळेच हा सुगंध दीर्घकाळ टिकतो आणि मनाला प्रसन्नता देतो. आता दवनाचे उपयोग सांगायचे तर पाने आणि फुलांपासून तेल काढतात. दवनाचे तेल दाट सुगंधी असते आणि ते उच्च प्रतीच्या अत्तरात वापरले जाते. मूळ संस्कृत दमना नाव असलेली ही वनस्पती नावाप्रमाणेच वात, पित्त आणि कफ यांचं दमन करणारी आहे. उन्हाळ्यात शरीरास उपयुक्त असल्यामुळे आधी देवाला अर्पण करून मग नंतर खडीसाखर आणि दवना पाण्यात भिजवून ते पाणी गाळून प्यायल्याने उष्णतेचे विकार कमी होतात. घसा कोरडा पडणे, उष्णतेमुळे नाकातून रक्त येणे, उन्हाळी लागणे यावर दवना गुणकारी आहे. मनाला आणि शरीराला थंडावा देणारा सुगंधयुक्त दवना
हृदयासाठी हितकारक आणि ताप दाह कमी करणारा असा आहे. त्याच्या सुगंधाने मानसिक तणाव कमी होऊन मन प्रसन्न होते. सौंदर्य प्रसाधन आणि वेगवेगळ्या औषधात तेलाचा वापर करतात. दवनाचे तेल रक्तशुद्धी आणि त्वचा विकार यावर उपयोगी आहे. तेलाचा परफ्यूम, अगरबत्ती आणि अत्तर यासाठी उपयोग होतो. चूर्ण, मलम, साबण तसेच मसाज तेलात दवनाच्या तेलाचा उपयोग होतो. हे तेल डास, उंदीर आणि कीटक यांना दूर ठेवणारे सेंद्रिय कीटकनाशक आहे. अंघोळीच्या पाण्यात टाकून वापरल्यास उन्हामुळे होणारा त्रास कमी होतो. आयुर्वेदात अरोमा थेरपीमध्ये पंचकर्म उपचार पद्धतीत दवनाचे तेल वापरले जाते. दवना सुकवून पूड करून कावीळ झालेल्या व्यक्तीला सुगंध घ्यायला सांगितल्यास कावीळ बरी होते. तोंडात सट्टे पडणे, दातातून रक्त येणे यासाठी दवनाच्या पाण्याने गुळण्या केल्यास आराम पडतो. दवना ही अत्यंत सुवासिक वनस्पती घरामध्ये देवघरात ठेवली तर घर सुगंधित राहते. हाताला सुद्धा बराच वेळ सुगंध येत राहतो. तर मंडळी, हा सुगंधी व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.